देवस्थान इनाम जमिनीमध्ये 4.5 लाख ते 5 लाख हेक्टर जमिनी वादात अडकलेल्या आहेत। देवस्थानालाही फायदा होत नाही आणि शेतकऱ्याचाही निर्णय होत नाही। त्यामुळे एक विस्तृत कायदा आणण्याची गरज आहे। काल आम्ही महसूल खात्याच्या वेबसाईटवर देवस्थान इनाम जमिनीचा कायदा हा पब्लिक हिअरिंग करता, जनसुनावणी करता किंवा जनतेचे सजेशन घेण्याकरता किंवा देवस्थान इनाम जमिनीमध्ये देवस्थानाचे म्हणणं ऐकून घेण्याकरता लेखी सादर करण्याकरता काल वेबसाईटवर प्रकाशित केलेला आहे। मी आपल्या माध्यमातून या कायद्यांना कुठल्या पद्धतीने या कायद्यामध्ये सुधारणा केल्या पाहिजे किंवा या कायद्यामध्ये कुठले कलम अंतर्भूत केले पाहिजे, ज्यांना आपलं म्हणणं मांडायचं असेल त्यांनी 1 महिन्याच्या आतमध्ये या कायद्याला सुधारणा कळवाव्यात। देवस्थानाचे हक्क बाधित राहणार आहे, कोणतेही हक्क जाणार नाही। देवस्थानचे कुठले हक्क न जाता देवस्थानाचं प्रोटेक्शन करून शेवटी कुळाचं काय, वहिवाटदाराचं काय, हाही प्रश्न त्या ठिकाणी निकाला काढायचा आहे।